नमस्कार, मी तुमची सगळ्यांची लाडकी स्नेहा. स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय म्हणून रागवू नका हा, पण आता मी ब्लॉग टाकत राहीन. आज आपण चाललोय फिरायला पुढच्या नेक्स्ट 1.5 डेसाठी. आपली गाडी आली आहे आणि आपण आता निघूयात. सगळेजण आमचा ग्रुप आहे आणि मग निघालो. नेपू, शिवांश, माऊली दिदी, वहिनी आणि तुषारदा आणि अभि आम्ही सगळेजण मस्तपैकी गाडीत बसलो आणि मग निघालो. तुम्हाला रोडचे टेक काही जास्त दाखवणार नाही आहे, कारण की तुमच्या दरवेळी कंप्लेंट्स असतात की तू खूप रोडचे टेक दाखवते, म्हणून मग रोडचे टेक जरा कमी दाखवेन मी आता. पण सांगते की आपण आत्ता जिथे जाणार आहोत तिथे खूप एन्जॉय करणार आहोत. नेपू थोडीशी कंटाळली आहे, कारण की सकाळी लवकर उठावं लागलं ना म्हणून. पण ठीक आहे, एन्जॉय केल्यानंतर खुश होऊन जाईल ती. आणि मग आम्ही निघालो पुढे जायला. जाता जाता आम्हाला विरारचं नवदेवींचं मंदिर लागणार होतं. आम्ही आधीच ठरवलं होतं की नवदेवींचं दर्शन घेऊन मगच पुढे व्हायचं. मग गाडीतून उतरलो आणि मंदिराच्या दिशेने वळलो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप म्हणजे खूपच छान होता. सगळेजण गाडीतून उतरलो आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम मागत, तुमच्या सगळ्यांना प्रेम देत मी आणि नेपाली निघालो पुढे जायला. मग दादा, वहिनी, शिवांश, माऊली सगळ्यांनी पॅरेंट्सचे हात पकडले आणि मग पुढे जायला निघालो. मस्तपैकी मंदिरात जाताना मंदिराचा कळस वगैरे पाहण्यात मी तर खूपच दंग होते. मग चप्पल वगैरे काढल्या आणि मंदिरात जायला निघालो. शहाण्या बाळांसारखी आमची मुलं ही एकदम शहाण्यासारखी वागत होती. नेहमी मस्ती करणारी मंदिरात आल्यानंतर खूप शांत राहतात. आणि मग आम्ही दर्शन घ्यायला वळलो. आम्ही लास्ट टाईमसुद्धा नवरात्रीतून आलो होतो, पण तेव्हा खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्हाला मंदिराच्या आतला परिसर एन्जॉय करायला भेटला नव्हता. पण आत्ता आम्ही खूप शांततेत दर्शन घेतलं आणि आमच्या मनातल्या मागण्या देवीकडे मागितल्या. असं वाटतंय देवी आमच्या ह्या मागण्या लवकर पूर्ण करेल. मग वहिनींनी आम्हाला छानपैकी प्रसाद दिला आणि आम्ही प्रसाद खाऊन पुढे जायला निघालो. प्रसाद शेवबुंदी होता, माझा फेवरेट प्रसाद होता तो. आणि मग आम्ही म्हटलं आता निघूयात, आपल्याला पुढे जायचं आहे, आपलं डेस्टिनेशन आपली वाट बघतंय. म्हणून मग आम्ही जायला निघालो. तुम्ही बघताय ना, मंदिराच्या आतून मंदिराचा बाहेरचा परिसर केवढा सुंदर दिसतोय. आणि पावसातून ही जी ग्रीनरी होते ना, ती तर मला खूप छान वाटते, म्हणजे खूपच आवडते मला. तुम्हालाही हा हिरवा परिसर दिसणारा खूप आवडत असेल. मग आम्ही मस्तपैकी फोटोशूट केले, फॅमिली फोटोशूट, माझा आणि अभिचा फोटोशूट, आणि मग जायला निघालो. मग मी म्हटलं की मी थोडीशी ओव्हर ॲक्टिंग करते आणि अभि म्हणाला चल ठीक आहे करून घे. आणि मग पुढे जायला निघालो. आम्ही सफाळ्याला चाललो आहे, त्याच्यामुळे आम्हाला विरारच्या जेट्टीवरून रोरोने जायचं होतं. आम्ही बाय रोडपेक्षा ह्या टायमिंगला काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून ठरवलं होतं की जेट्टीने जायचं. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता जेट्टीला येऊन पोचलोसुद्धा, कळलंच नाही. ही होती विरारची जेट्टी. आम्ही मस्तपैकी विरारच्या जेट्टीला पोचलो आणि मग म्हटलं आत्ता लवकर जाऊया, कारण की वेट करायचा नाही आहे किंवा वेट होतच नाही आहे आमच्याकडून. पण आल्यानंतर असं समजलं की रोरो आत्ताच जस्ट सफाळ्यावरून निघाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला थांबावंच लागणार होतं. तोपर्यंत तिकडे मस्तपैकी कावळे अन्न शोधत होते, म्हणून मग नेपू आणि शिवांशने मस्तपैकी त्यांना त्यांच्यातले खात असलेले वेफर्स दिले. म्हणजे आपल्या घासातला घास दुसऱ्याला काढून देणं एवढं ह्या मुलांना समजतंय आत्तापासून. मग तिकीटची लाईन चालू झाली. आम्ही आणि अभिने जाऊन तिकीट कलेक्ट केल्या. आम्ही 4 अडल्ट होतो आणि आमच्यासोबत 3 लहान मुलं आणि आमची गाडी. एवढ्याच आम्हाला तिकीट घ्यायच्या होत्या. मग आम्ही तिकीट घेतल्या, मी त्यांना पेमेंट केला आणि मग पुढे जायला निघालो. तिकीट माझ्या हातात आली. मग अभि म्हणाला की दाखव जरा मला पण तिकीट. मग अभिने तुम्हाला तिकीट दाखवण्याचा प्रयत्न केला. मग फायनली रोरो आली होती आणि आम्ही जायला निघालो. तुम्हाला माहीत आहे का, रोरोमध्ये चढण्यासाठी जेट्टीवरून रोरोमध्ये जाण्याचा जो मार्ग असतो ना, त्याच्यावरती गाडी चढवण्यासाठी एक वेगळीच टेक्निक असते. आम्ही सेकंड टाईम जात होतो, बट 4 व्हीलरने फर्स्ट टाईम जात होतो, त्याच्यामुळे आम्हाला ही टेक्निक आत्ताच समजली. मग दादाने ती टेक्निक प्रॉपरपणे समजून घेतली आणि आम्ही गाडी रोरोमध्ये चढवली आणि मग पार्किंगसाठी वेट केला.
पार्किंगसाठी वेट केला, पण आमच्या गाडीला अशी प्रॉपर पार्किंग भेटली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडी छानपैकी पार्कसुद्धा केली. दादाला खूप कंटाळा आला होता गाडी पार्किंगचा, पण आम्ही गाडी पार्क करून निघालो वरती जाण्यासाठी, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला. रोरोला ग्राउंड फ्लोअर होता जो पाण्याच्या पातळीनुसार होता आणि एक वरती होता, पण आम्ही वरती जाण्याचं ठरवलं कारण की आमच्यासोबत लहान लहान मुलं पण होती. त्यांची सेफ्टी बघणं आम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. मग रोरो चालू झाली आणि आम्ही सफाळ्याच्या दिशेने जायला वळलो. मग पुढे गेल्यानंतर मी इंस्टाग्रामच्या व्हिडिओजसाठी काही टेक घेत होते. मग दादा, वहिनी आणि आम्ही लहान मुलांना आमच्या खूप छानपैकी पकडून ठेवलं होतं आणि अभि यूट्यूबचे ब्लॉग घेण्यासाठी खूप असे टेक जमा करत होता, जेणेकरून तुम्हाला हा सगळा व्ह्यू एन्जॉय करता आला पाहिजे. मग अभिसुद्धा हा सगळ्या गोष्टी एन्जॉय करता करता टेक घेत होता, व्हिडिओज घेत होता. या सगळ्या व्हिडिओजच्या मागे खूप जास्त मेहनत ही अभिचीच आहे. बोलता बोलता सफाळा जेट्टीला येऊन पोहोचलो सुद्धा. जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलले की गाडी चढवण्यासाठी टेक्निक आहे, तसंच उतरवण्यासाठी सुद्धा टेक्निक आहे, पण त्या टेक्निक ऑलमोस्ट सेम आहे. दादाने ती टेक्निक एकदम प्रॉपर समजून घेतली होती, म्हणून मग त्या टेक्निकचा यूज करून छानपैकी गाडी उतरवली सुद्धा. आणि गाडी उतरवून आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या दिशेने जायला वळलो. डेस्टिनेशन काय आहे हे आम्हाला माहीतच आहे, पण त्या डेस्टिनेशनपर्यंत जाण्याचा मार्ग हा आम्हाला माहीत नव्हता. म्हणून मग अभिने मॅप टाकला. मॅप टाकल्यानंतर समजलं की तिकडे पोहोचण्यासाठी आम्हाला अजून 22 मिनटं लागणार आहेत. आम्हाला खूपच भूक लागली होती. मग दादाने जाऊन गरमागरम वडापाव आणले. दादा वडापाव लपवत होता कारण की आम्ही त्याला खूप चिडवत होतो. मग आम्ही मस्तपैकी गरमागरम वडापाव खाल्ले आणि पुढे जायला निघालो. हे आहे आमच्या नेक्स्ट 1.5 दिवसांचं स्टेकेशन, फिशर्समॅन विलेज रिसॉर्ट. 1.5 दिवस पुढचे आम्ही इथेच एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला आम्ही केलेला एन्जॉय दाखवणार सुद्धा आहोत. किती मस्त व्ह्यू आहे ना. आम्ही खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो इथे येण्याचा, पण फायनली आत्ता कुठे तो सक्सेस झाला आहे. आम्ही गाडीतून उतरलो आणि दादा आणि अभिने ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या कंप्लीट केल्या आणि मग आम्ही आमच्या रूमच्या दिशेने जायला निघालो. आता याच्या पुढची मज्जा जी आहे ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे, त्याच्यामुळे नेक्स्ट पार्ट मिस नको करू. बाय बाय, टेक केअर.